पुणे येथील मार्केट यार्डमधील महावीर प्रतिष्ठान येथे काल झालेल्या राष्ट्रीय जैन सेनातर्फे 10 दिवसीय राणी अब्बक्का संरक्षण प्रशिक्षण अभियानाची सुरुवात काल क्रांतिकारी परमपूज्य आचार्य श्री विराग सागर महाराज साहेब आणि महाराष्ट्र गौरव खानदेश केसरी गुरुदेव श्री गौतम मुनी महाराज साहेब आणि मान्यवर अचलजी जैन, विजय कांतजी कोठारी, राजेश साकला, प्रवीण चोरवले, भरत भुरट यांच्या जमलेल्या जनसमुदायांना संबोधित करून झाले। कार्यक्रम आयोजकांनी बोलताना सांगितले की ज्या प्रकारे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात महिलांवर अत्याचार होत आहेत ते बघूनच आम्ही आमच्या माता भगिनींना आत्ताच दुर्गा बनवण्याचं ठरवलं आहे। कार्यक्रमाचे आयोजक संदीप भंडारी आणि महेंद्र भाईने बोलताना सांगितलं की राणी अब्बक्का संरक्षण या शिबिराचं श्रेय आमच्या राष्ट्रीय जैन सेनेच्या कार्यकर्त्यांना जातं। या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय जैन सेनातर्फे करण्यात आलं असून यामध्ये 250हून अधिक महिलांनी आपले नाव नोंदवले आहे। पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट। तुम्हाला प्रश्न राहील की राणी अब्बक्का हे तुमच्या मनात कसं आलं, काय ह्याची संकल्पना काय आहेत? आता जसं राजेश भाऊंनी सांगितलं का महिलांना बाहेर काढायचं आम्ही काम करतो, तर आज एक नाही ॲक्च्युली 2 प्रकल्पाचं आज उद्घाटन झालेलं आहे। त्याच्यात एक आहे राष्ट्रीय जैन सेनेचं, आज आम्ही उद्घाटन इथे 5 शाखेंचं उद्घाटन राष्ट्रीय जैन सेनेचं केलेलं आहे। म्हणजे आम्ही जैन युवकांना सुद्धा बाहेर आणतो म्हणजे राष्ट्रीय जैन सेनेची जी स्थापना केली त्याच्या मागची आमची मुख्य संकल्पना ही आहे का जैन समाजावर जे विविध आघात होत चाललेले आहेत तर जैन समाजाच्या रक्षणासाठी, जैन साधू संतांच्या रक्षणासाठी, जैन संस्कृतीच्या, जैन तीर्थांच्या रक्षणासाठी आणि एवढंच नाही तर जैन आमचे जे साधर्मिक बंधू आहेत, जे आमच्या भगिनी आहेत त्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी लढा द्यायची जर वेळ आली तर त्या पद्धतीने सुद्धा लढा देता आला पाहिजे। याच्यासाठी म्हणून राष्ट्रीय जैन सेनेची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि त्याच माध्यमातून राणी अब्बक्का संरक्षण प्रशिक्षण अभियान याची आम्ही सुरुवात करीत आहोत। तर राणी अब्बक्कांचं नाव का डोक्यात आलं असं तुमचं जे म्हणणं आहे, राणी अब्बक्का ह्या 16व्या शतकातील एक महाराणी होत्या। त्या कर्नाटक आणि गोव्यातला काही भाग तिथले त्यांचं शासन होतं त्यावेळेस 16व्या शतकामध्ये। मी जसं माझ्या वक्तव्यामध्ये पण म्हटलं, जे मोठा नरसंहार झाला होता, आज सगळ्या भारतीयांना माहिती आहे का सर्वात मोठा नरसंहार कधी झाला होता विचारलं तर जलियांवाला बाग आठवतो। त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता तो 16व्या शतकात झाला होता आणि तो ह्या भागात झाला होता। त्यावेळेस तिथं राणी अब्बक्कांचं शासन होतं। तर पोर्चुगीजनी ज्यावेळेस हल्ला केला होता आणि झेवियर्स हे त्यांचे कमिशनर होते, त्यांनी त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता, एक तर तुम्ही धर्म परिवर्तन करा नाही तर तुमचं शिर छेदण्यात येईल, म्हणजे तुमचा खून करण्यात येईल, तुम्हाला संपवण्यात येईल। तर त्यावेळेस कित्येक जैनांनी धर्म परिवर्तन न करता स्वतः मरण पत्करणं उचित समजलं आणि त्याचं नेतृत्व करत होत्या या महाराणी अब्बक्का। तर या एक वीरांगणा होत्या आणि या प्रथम स्वातंत्र्य सेनानी होत्या, त्या सर्वात पहिले शहीद झाल्या होत्या। तर त्याच्यामुळे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आता जर आम्हाला आजचा हे असं आहे, आज बघायला गेलं तर आपल्या महिलांना आपल्याला हे प्रशिक्षण देणं जरुरी आहे। कारण त्या काळात तर द्रौपदीची रक्षा करण्यासाठी श्रीकृष्ण आले होते, आता कोणता कृष्ण येणार नाही आहे। तर त्याच्यामुळे आता द्रौपदीलाच दुर्गा बनावं लागेल, दुर्गेचं रूप घ्यावं लागेल आणि ह्या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही तेच करतोय। याच्यासाठी विशेष करून आम्हाला विश्व हिंदू परिषदचं त्यांच्या दुर्गा वाहिनीची आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळतोय। तर मी ह्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदचं, महावीर प्रतिष्ठान, शत्रुंजय जैन मंदिर ट्रस्ट आणि सर्वात महत्त्वाचं आम्हाला आर्थिक पाठबळ देणार आहे आमचे राजेशजी साकला, या सगळ्यांचे आभार इथे व्यक्त करतो। यामध्ये काय काय प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि आता साधारण किती महिलांनी यामध्ये नोंदणी केलेली? हे 8 दिवसाचं शिबिर आहे। ह्यामध्ये प्रथम 2 दिवस हे बौद्धिक शिबिर असणार आहे, म्हणजे ज्याच्यात काउन्सिलिंग केलं जाईल। महिलांचं वर्तन कसं असावं, सार्वजनिक ठिकाणी जाताना महिलांनी काय दक्षता बाळगायला पाहिजे, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतःला कसं प्रेझेंट करायला पाहिजे, हे 2 दिवस बौद्धिक शिबिरमध्ये शिकवलं जाईल। गुड टच बॅड टच असेल, कारण आमच्या इथे रजिस्ट्रेशन 12 वर्षाच्या मुलींनी पण केलेलं आहे आणि 50 वर्षाच्या महिलेनी पण केलेलं आहे। ते मुलींसाठी आणि महिलांसाठी दोघींसाठी आहे। तर मुलींनाही आपल्याला गुड टच बॅड टच काय असतो हे शिकवणं आवश्यक आहे। तर 2 दिवस ते बौद्धिक शिबिर होणार आहे। त्यानंतर 2 दिवस भारतीय व्यायाम, जे भारतीय व्यायाम पद्धती जी आहे ती शिकवली जाईल। त्याच्यानंतर 2 दिवस लाठीकाठी आणि शेवटचे 2 दिवस तलवारबाजी, असं हे 8 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आहे। एक शिबिरमध्ये ॲक्च्युली
40 ते 50 महिला भाग घेऊ शकतात. पण आम्हाला आता 2 ठिकाणी आम्ही चालू करतो आहे. आम्हाला 80 ते 100 नावाची अपेक्षा होती. आमच्याकडं आत्ता 250 नावं आलेली आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे 4 शिबिरमध्ये याचं रूपांतर होत आहे. तर पहिलं शिबिर आपलं हे 20 ते 28 होणार आहे. त्यानंतर लगेच 29पासून सेकंड बॅच आपली चालू होईल आणि ह्याच्यानंतर आमचं एक वडगाव शेरी आणि आनंद तीर्थ म्हणजे आपलं कात्रजमध्ये या 2 ठिकाणी सुद्धा आम्ही आनंद दरबारमध्ये हे 2 ठिकाणी सुद्धा आम्ही हे शिबिर आयोजित करतो. ओके, थँक्यू. पुढं